सीबीआई अधिकारी बताकर 80 लाख की ठगी करने वाले आरोपी को पुलिस ने किया गिरफ्तार। पुलिस के मुताबिक एक ठग पहले सीबीआई अधिकारी का कॉन्ट्रैक्ट बेस पर गाड़ी चलाता था। झूठी धाक दिखाकर कोल्हापुर में वन विभाग की 500 एकड़ जमीन का गलत दस्तावेज तैयार किया और पीड़ित से 80 लाख की रकम हड़प ली है। ये मामला सीबीडी पुलिस स्टेशन में दर्ज किया गया है और पुलिस ने आरोपी को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है। इस बारे में अधिक जानकारी सीबीडी बेलापुर के सीनियर पुलिस इंस्पेक्टर गिरिधर गोरे ने दी है। 31 एप्रिल 2022 या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यानमध्ये एक सुनील धुमाळ नावाचा एक इसम आहे की जो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा कोपरखैरणे येथे राहतो। तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सीबीआय विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कामास होता। तर त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी ज्यावेळेस त्याचं तो टर्मिनेट झाला तिथून, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर तिथून ज्यावेळेस तो टर्मिनेट झाला त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी सीबीआयचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले। त्यामध्ये एक प्रसाद घोरपडे म्हणून कसबा बावडा कोल्हापूरचा एक इसम आहे तो आणि त्याचा एक मित्र जैन, या दोघांना त्यांनी आपल्या इथं जे बचत भवन कार्यालय आहे सीबीडी मध्ये तिथे त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं की मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गाव इथे जी 500 एकर वन विभागाची जागा आहे ती वन विभागाची जागा मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो असा त्यांना सांगून त्यांनी वन विभागाची एक बनावट एनओसी त्यांना दाखवली। तसंच दिंडोशी कोर्टामधील एक त्यांनी त्या जमिनीच्या संदर्भातली एक ऑर्डर बनावट बनवली आणि ते 2 कागदपत्र त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये जैन आणि घोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी 80 लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली। कारण तो सीबीआयचा कुठलाही कर्मचारी नसताना तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो असं सांगून त्यांची फसवणूक केलेली आहे। आवाज टुडे पंकज विनोद की रिपोर्ट, नवी मुंबई।